माझ्याकडून गोड बोलून व्हिडिओ काढून घेतला. चांगलं वाटलं, मस्तपैकी वाटलं, गार गार वाटलं तेव्हा. आणि परत भांडणं काढायचे. भांडणाचं कारण काय, ही गेली रात्री दळण टाकायला आणि मग ही काय म्हणली मी काय आता बनवणारच नाही, जेवण वगैरे तयार करणारच नाही. मग मी काय केलं, ज्वारीच्या भाकरी होत्या, म्हटलं भाजी करावी. मग ही गेली होती आणि मी भाजी केलं. मग त्याच्यानंतर बाबांना म्हटलं चला जेवण करू म्हटलं आपण. तेवढ्यात ती आलती. मग त्याच्या आधीच म्हणलं भाजी तयार झाली. मग ही तेवढ्यात आली की इथं उभा राहिली दरवाजात. म्हणलं ये जेवण करू आपण म्हणलं. तर ती म्हणली नाही माझा हातच दुखायले, मला काही भूक नाही अशी बोलली. मग नंतर बाबांना म्हटलं मी चला जेवण करू. मग त्यांनी बसले. मग रोहन आला, आर्यन आला, त्यांना दिलं मी, माझ्या हातानंच दिलं. ती इथंच दरवाजात उभी होती. म्हणलं किती जरी दुखलं काय जरी केलं माणसाने उपाशी राहू नये. मी म्हटलं माझा हात पण दुखतोय, सगळं अंग पण दुखतंय, तरी मी खायलोयच की. माणूस किती जरी टेन्शनमध्ये असला तरी पण बाबा पोटा पाण्याला उपाशी मरू नये असं मी तिला बोललो. मग ती इथंच उभी होती दरवाजातच. आणि ती इथनच बोलली की नाही नाही मला भूक नाही, मी काय खाणार नाही. मग खाणार नाही म्हटल्याच्या नंतर मी काय म्हटलं की खरंच तिला भूक नसेल आणि राहू दे म्हटलं. मग मी तर सगळ्यांना दिलं, मी पण जेवलो. आपली भाकर होती सकाळची शिळी भाकर, त्यासोबतच खाल्ला आम्ही. तरी मी तिला असं पण बोललो पूजा भाजी खूप टेस्टी लागायली, तू खाऊन बघ. पोरं पण म्हणायला लागले, बाबा पण म्हणायला लागले भाजी मस्त झाली, टेस्टी झाली म्हणून. तिखट नाही ना, सपक नाही ना, मस्त, मीठ परफेक्ट, सगळं परफेक्ट. मग तिला मी असं पण म्हणतोय की खा खा. नाही म्हणली किती चांगलं असलं काय असलं तरी मला काय भूक नाही, माझा हात दुखतोय आणि मला काही खाऊ वाटना. गेली मग ती आतमध्ये. मग तिनं मग तू आर्यन तिथंच थांब, तिकडूनच बोल. आर्यन मी मम्मीला काय म्हणत होतो रात्री आणि ती काय बोलली, मग ती इथून गेली घरात. मग आम्ही बसलो, जेवण केलं मस्तपैकी. आमचं जेवण झालं. मी पण काय अर्धीच भाकर खाल्लं मी ज्वारीची आपली मस्तपैकी आणि गेलो मग घरी तिकडं आपल्या घरात. मग गेल्याच्या नंतर ही माझ्या आधीच हिनं टी व्ही चालू करून बघत होती. मग मी आपला मोबाईलमध्ये सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय, हिच्या काही कमेंट आल्या ते पण चेक केलं. मग नंतर 9 वाजताच मला पण झोप लागायली आणि अंग दुखत होतं ना. गेलो आतमध्ये घरात झोपलोय तर कुठं झोप लागतील काय. हात असला दुखायला माझा, हो उजवा हात लय दुखायला लय. मोबाईलमध्ये उलट दिसतं बरं काय, हा उजवा हात आहे माझा. हा तुम्हाला वाटत असेल डावा, पण हा उजवा. मग तिथून मी मला काही झोपच लागना पण अंग लय दुखायला. तरी पण एक लवकर म्हणजे रोजच्या मानानं लवकरच झोपलो. त्रिशानं पहिलाच आल्या भात खाल्ला होता, ती पण झोपली होती का नाही ग त्रिशा. तिला मी बोलू का, थांब संपला नाही विषय. मी सकाळी उठते, मला काय म्हणते सकाळी मी किती भांडणं झालं काय झालं मी जेवण बनवते आणि तुम्हाला जेवल्याशिवाय मी जेवते काय, असं बळबळण येते चला 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 म्हणून आणि तुम्हाला जेव घालते. आणि तुम्ही बनवलं, तुम्ही तयार केलं जेवण म्हणून तुम्ही गुपचूप खाऊन घेतलं. हा बरोबर, काय म्हणायचंय तुला, गुपचूप खाल्लं काय आम्ही, खा म्हणत नव्हतो काय. सकाळी ह्योच विषय काढलाय हे ना. आता पण व्हिडिओ बनवून घेतला माझ्याकडून, पोस्ट पण केलाय तो व्हिडिओ मी. तो पब्लिक होईल 11 वाजता झाला असेल, म्हणजे आता माझा येणार दुपारी 1ला. काय म्हणायचंय तुला, काय म्हणत होती तुला, जेव बोललो नाही खऱ्यानं बोलायचं. मग काय तुला असं पकडून आणून तुझ्या तोंडात घास घालायचा होता. पण 3 दिवसापासून 2 दिवसापासून आता 3रा दिवस चालला माझ्या. पहिल्या दिवसापासून ती दहन केलेलं तसंच पडलेलं होतं. काय गिरणीत काय तुम्ही तुमच्या पायानं का हातानं. मग तू गेली, मी कुठं म्हणतोय तू नाही गेली, तू गेली ना दहन टाकाय, मी भाजी बनवलं ना. मग तुला जेव म्हणतोय 40-45 किलो असेल तेवढं मोठं वजन मी डोक्यावर ने. बरोबर 40-45 किलो. मग म्हातारा माणूस बाबाने ठेवायचं होतं ते 40-45 किलो नेऊन. बाबांनी ठेव, बाबांनी म्हणाली काल तर मी कामात होतो. परवा दिवशी परवा दिवशी मी
इथून तूच त्या भांड्यावाल्या सोबत वाट लावलं मला मी लावले भांडी विकायला. मग जावा हो त्यांचे भांडे चोरीला गेलेत. ती मावशी रडत होती. मग हीच बोलली जावं त्यांच्यासोबत. मी गेलो. मग तिकडून आलो, व्हिडिओ पोस्ट केला. तिथून आल्याच्या नंतर माझा पण आणि तुझा पण, मंगळवारचीच गोष्ट आहे ना ही, मंगळवारी मग माझा आणि तुझा म्हणजे हिचा दोघांचा व्हिडिओ मी अपलोड केला. आणि तिथून लगेच आलो की मी असाच बाजाराला गेलो. तिथून काही लेकरांना खायला वगैरे घेतलं. आलोय किती वाजता मी, 5-5:30 वाजता घरी आलोय मी. नाही लवकरच आलोय, तेवढा नाही उशीर. मग तिथून आल्याच्या नंतर संध्याकाळचा व्हिडिओ अपलोड करायला लागलो, तुझा पण आणि माझा पण. मग त्यात माझा तो दिवस गेला. आणि काल उठून तर जाताना मी काय म्हणलेलं, काय जाता जाता दळण ठेवून जाता जाता तो पोरगा इकडून चाललाय तिकडं दळण ठेवायला जाणार होतो काय आम्ही. तुझी चुका. मला काय म्हणायचंय, काढायचं दळण. आता गिरणी कुठं काही लांब 10-20 किलोमीटर आहे का, थोडं जेवढं आपल्याला उचलतंय त्या मानानंच काढून ठेवायचं. मग कमी असलं बाबा नेत्यात ठेवत्यात दळून आणत्यात, त्यांनी कधी पण दळण नेत्यात आणत्यात. कमी असलं पटकन नेऊन जातात. हिनं काढलंय 40 किलो, तेवढी ज्वारी काढायची असते काय. मग त्यांनी कसं नेणार ना, मेन टॉपिक तो आहे. मग मग तरी पण तिनं नेला किंवा मी नेला किंवा ती काय विषय असा त्याचं झालं. पण जेवणाचा विषय एवढा आम्ही बोलतोय, जेवले नाही आणि उलट आम्हाला म्हणते की तुम्ही बनवलं म्हणून गुपचूप खाऊन घेतलं. मला बोल बाबा खरं सांगायचं, आता मराठीत बोलायचा. पूजाला रात्री मी काय म्हणत होतो जेवण करताना, जेवण कर म्हणून किती वेळेस सांगितलं तर केलं नाही, काय करणार पोरग. बघितलं का, दूध का दुधावर पाणी का पाणी असते आपल्याकडं. आणि हिनं मुद्दाम भांडणं काढायली, तुम्ही बनवलं म्हणून खाऊन घेतलं. मी एवढं बनवते तर मला तवा मी सोडून खाते का. त्यांना तिला म्हणतोय आणि पुन्हा अजून म्हणते आजपासून मी कोणाचा विचार करणार नाही, 3 टाइम पोटभर खाणार. अगं तू खा, तुझ्या जीवाला लागते तेवढं खा. खाण्याच्या बाबतीत कोणालाच बंद नाही, खायला लेकरांना काय किंवा आपल्याला पण काय घरात कमी नाही. ज्वारी आहे, गहू आहे, भात आहे, भाजी आहे, सगळं आहे. काय पाहिजे अजून, चटणी आहे, मसाला आहे. आता पण बघितलं का गुपचूप खात बसली. पण कोणाला तरी व्हिडिओ चालू आहे बाबा, माझं पण एक चॅनल आहे, इथं पण माझे सदस्य आहेत, या बरं ताईंनो खायला. असं एक तोंडून शब्द नाही, डोकंच नाही हिला. बघितलं ना तुम्ही, दूध का पाणी का पाणी म्हटली का तुम्हाला या जेवायला म्हणून. आमचं नाश्ता म्हणजेच किंवा असं पण आम्ही जेवणच म्हणतो, नाश्ता नाही ना तसला, डिनर ब्रेकफास्ट लंच तसला शब्द वापरत नाही. आम्ही म्हणतो डायरेक्ट या जेवायला असं. काल तिथं जेवताना तो साहेब आला बघ समोर, त्याला म्हटलं या साहेब म्हणलं जेवायला. तो म्हणतो हा झालं माझं. त्यानं 5 मिनिटात कसा खाल्ला काय माहित, लगेच तर आला उठून. म्हणजे आम्हाला उठवाय नाही, तो जात होता तिथून. त्याला म्हटलं एवढ्या लवकर झालं, पण झालं की म्हणजे वरण टाक त्यांना, हलवून दे ना असं, ते वरचं पाणी जाते मग डाळ नाही जात. शेपूची भाजी पण बनवलेली आहे, तुम्हाला शेपूला आवडतोय की खाव. त्यांना भाजी लय आवडते. मग मी काय केलं तर शेपूच्या 2 पेंड्या आणि मेथीच्या 2 आहे का, मेथीच्या 2 पेंड्या आणल्या होत्या. त्यांना असं वाटलं काल मेथी बनवलेली, त्यांनी म्हणतात शेपू नाही आणली काय. एका दिवशी कशा दोन्ही भाज्या बनवतील, म्हणजे टप्प्याटप्प्यानं. तू तरी म्हण ग आत्या या जेवाया म्हणून. चिमणे एवढं सांगून पण लोकांच्या तोंडून शब्द निघत नाही. बघू तुझं तूच कर आता. तुझा टायटल कशी देते, माझ्या जवळ जेवावं लागतंय तुला टायटल देण्यासाठी. टायटल लिहून द्या म्हणून परफेक्ट असा, चुकल माकल म्हणून मीच टायटल लिहून द्या. आहेच मी शहाणा, मी स्वतः शहाणा करत नाही, खरं आहे ते असते आपल्याकडे. बाबांनी पण सांगितलं ना, आम्ही जेव्हा म्हणतोय ती जेवली नाही. नरड्याच्या खाली उतरणार नाही, ओरडू नको. नरडा फाटून जाईल, फुटून जाईल, तुटून जाईल. मला तर सर्दी झाली, काम 3 दिवसात संपून जाईल. त्या माणसानं
100 माणसं बोलवलेत, 100 बाया आणि 30 पुरुष, म्हणजे 130-150 माणसं तिथं. अजून पहिले आहे ती दुसरीकडले, इकडून 100 बोलवल्यात. 2-3 गाड्या किती का असं ना म्हणलं. त्यांनी म्हणलं 19 तारीख, आज किती 17, 18 आणि 19 तारखेला सगळे ब्लॉक झाले पाहिजे म्हणतात. ते काय कलेक्टरांना त्यांना वरती काय तर त्यांना ते स्कॅन करून पाठवायचं असं म्हणत होते. पण त्याला टॅग लावणार आहे झाडांना. मी म्हटलं इथं झाडांचं कसं स्कॅन होणार. ती मॅडम बोलली त्या झाडांना टॅग, जसं आपण काही वस्तू खरेदी करतो त्या वस्तूंना पण टॅग असतो बघा, तसा टॅग झाडांना लावणार आहे म्हणे. घनवन आहे ते, घनवन असं घनवन. लय झाडे असे दाट आणि त्याच्या साईडला पण एकदम ब्युटिफुल असा नजारा आहे तिथं. झाडं म्हणजे फुलाचे आहेत, फळाचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे, खूप चांगले आहेत. तिथं काल कलेक्टरांचा मुलगा आलता, तिथल्या त्या फॉरेस्टर ऑफिसरांचं तो हे घेत होता मुलाखत. गोप्रो कॅमेरा होता त्याच्याकडं, असा फिरवत होते. मी म्हटलं यानं मला फक्त घेऊ नये, कारण मला शरीर जाड आहे ना, त्यामुळं लय लाज वाटते. मी कधी पण व्हिडिओत एवढाच भाग जास्त दाखवतो, एवढाच. हे कमी खातो मी, एवढूस. लोक लय जास्त खाणारे हाडकुळे आहे ते, आणि मी एवढूस खाणार असलंय. चला बाय बाय.